फॅब्रिक पेंटिंगसाठी पहिले काय काय तयारी करायची ते सगळ्यांनी लक्षात घ्या. जो फॅब्रिक आपण घेणार आहे, पहिले तर आपण बिगिनर्स आहे त्याच्यामुळे पहिले फॅब्रिक कॉटनचाच यूज करा. तसं सिल्कच्या फॅब्रिकवरती किंवा अजून कुठल्या पॉलिस्टर या फॅब्रिकवरती पण तुम्ही फॅब्रिक पेंट करू शकता. बट तो फॅब्रिक कसा थोडासा सिल्की असल्यामुळे थोडासा डकतो, त्यामुळे आपल्याला पटकन प्रॅक्टिस होत नाही. त्याच्यामुळे कॉटनचा फॅब्रिक पहिले यूज करायचा. जो फॅब्रिक घेणार आहे तो पहिले 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये भिजवायचा. त्याचा पूर्ण जो स्टार्च आहे कपड्यावरचा तो स्टार्च गेला पाहिजे, पूर्ण कपडा सॉफ्ट झाला पाहिजे. मग सुकवून त्याला इस्त्री करून जसा प्लेन फॅब्रिक येईल तसा इस्त्री करून रेडी करायचा. फॅब्रिक नंतर काय काय लागणार आहे, हे फॅब्रिक कलर आहे फेविक्रिलचे, ॲक्रेलिक कलर, फॅब्रिक. त्याच्यानंतर हा मीडियम आपण यूज करतो कलरमध्ये, कारण पाणी मिक्स केला तर याच्यामध्ये तो स्प्रेड होतो. आणि आपण जो फॅब्रिक कलर यूज करणार आहे हे कपडा धुतल्यानंतरही ते कलर जात नाही. सो पाणी त्याच्यासाठी आपण यूज नाही करत, मीडियम यूज करतो. मीडियम हा व्हाईट कलरचा असतो, पातळ असतो. जसा कलरचा थिकनेस कमी करण्यासाठी थोडा पातळ करण्यासाठी मीडियम कलर पॅलेट. ब्रश आणि आहे स्टेन्सिल म्हणतात त्याला, डायरेक्ट स्पंजने तुम्ही डिझाईन करून तुम्ही डायरेक्ट त्याच्यावरती कलरने फक्त टॅप टॅप केलं की ती डिझाईन जी डिझाईन आपली आहे ती टाकायची. फक्त स्पंजमध्ये कलर किती घ्यायचा किती नाही घ्यायचा. आणि ब्रश जेव्हा कलर यूज करतो त्यावेळेला ब्रशमध्ये पण कलर किती घ्यायचा किती नाही. जसं आपण आता ऑलरेडी ड्रॉइंग केलेलं आहे ड्रॉइंग शीटवरती, तर तेव्हाही सांगितलेलं आहे की ब्रशमध्ये जास्त कलर नाही का. जेवढं तुम्ही ब्रशमध्ये कलर घेणार तेव्हा तुमचं ते शेडिंग वगैरे स्ट्रोक वगैरे व्यवस्थित येत नाही. शेडिंग कशी करायची, शेडिंगसाठी मोस्टली आपण व्हाईट कलर आणि एखादा डार्क कलर